सो हे गायज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आज आपण जाणार आहोत बाहेर फिरण्यासाठी. 2-3 ठिकाणी आपल्याला जायचं आहे, पण मला असं वाटलं तुमच्यासाठी आपण एक ब्लॉग बनवावा, जेणेकरून आपल्याला थोडंसं एक्सप्लोअर करता येईल, बाहेर फिरता येईल, खाता येईल. आणि आज आपण कुठं कुठं जायचं, म्हणजे काय प्लॅन आपला ठरलेला आहे सांग. सो आपण जाणार आहे FC रोडला आणि त्याच्यानंतर काहीतरी इच्छा झाली आपल्याला खाण्याची गरमागरम, तर गरमागरम आपण काहीतरी खाणार पण आहे. येस, कारण मस्त पावसाचं वातावरण आहे. सो छान काहीतरी खाऊ पण या आणि मग बघूया अजून कुठं जाऊ वाटतं आपल्याला, मॉलमध्ये वगैरे. इंडिपेंडन्स डे पण आहे, तो हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल गाईज. आणि आज आपण फिरू. आणि लास्टच्या व्हिडिओवर तुम्ही खूप सगळं प्रेम दिलं, सो थँक्यू सो मच. तो व्हिडिओ एकदा परत जाऊन चेक करा. साऊथ इंडियन हॉटेल्सचा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याला खूप चांगला प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे, सो थँक्यू सो मच. तर हा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघा. मस्त एक्सप्लोअर करू आपण सिटी. आणि आज 15 ऑगस्टमुळे थोडासा क्राऊड पण राहील, तर बघू आपण. चला फिरूया गाईज. जसं आम्ही गेलो आणि तसंच इतका जोराचा पाऊस चालू झाला आणि आम्ही ठरवलं की आता आपण वडापाव खाऊया. चला गाईज. आणि अशा पावसात वडापाव खाण्याची मजा आहे ना गाईज, नेक्स्ट लेवल आहे. तर एकदम भारी खतरनाक. तर आता हे खाऊन आपल्याला निघायचं आपल्या स्पॉटवर. साक्षी तर एकदम खुश आहे, तर चला इथून खाऊ पिऊ आणि निघू आपल्या स्पॉटवर गाईज. लेट्स गो. सो गाईज आता खाऊन पिऊन आता आम्ही आलो FC रोडवर. आता इथून तुम्हाला जातो. आता आमची कामं पण करायची, तुम्हाला आतमध्ये दाखवतो. पाऊस पडतोय यार, पाऊस खतरनाक पडतोय. चला आता जाऊ, तुम्हाला दाखवतो. पाऊस आहे, पावसात भिजायला नको म्हणून थांबतोय आम्ही इथे थोडंसं. या साईडला इकडं मार्केट आहे गाईस, आतमध्ये. इकडं पाऊस चालू आहे और हम इधर रुकेले. आमची कामं बाकी ते करून घेऊ आणि तुम्हाला दाखवतो. आता बाई पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही आहे आणि आम्हाला एकदा पलीकडे फिरायचे. लय अवघड गोष्टी आहे. माझ्याकडे एकदा आमच्याकडे छत्री नाही, अवघड आहे. तुम्हाला वातावरण दाखवू का गाईस? हे साक्षी आहे, सो तुम्हाला माहितीच आहे. हे बघा, आणि फर्ग्युसन कॉलेज. चलो. हे बघा गाईज, जसं मी तुम्हाला सांगितलं, हे बघा वातावरण माझं बाई एक नंबर आहे. एक नंबर आहे. पहिले आपले कामं करून घेऊ आणि नंतर मग थोडंसं तुम्हाला दाखवतो. मग थोडंसं आम्ही खातो काहीतरी. ऑलरेडी एक गोष्ट आमची खाऊन झाली, आता दुसरं खाऊ. आणि गर्दी खतरनाक. मला भेळ खायची आहे, भेळ. साक्षीला भेळ खायची, पण मला स्पेसिफिक ठिकाणची खायची आहे, ती इथे नाही भेटत. तुझं स्पेसिफिक ठिकाणावर जाऊ आपण आज. तिथे जाऊन खायची आहे. चलो जायचं का पॅराडाईसला? जाऊया, तयार आहे मी तर. मस्त. हैदराबादचं जे हॉटेल आहे ना, त्याचं फ्रँचायझी तो पण झाली गाईस, पॅराडाईस बिर्याणीची. जाऊ शकतो. माहोल भारी वाटतो यार आज. मस्त. इथं प्रोग्राम पण चालू आहे गाईस, तुम्हाला मी दाखवतो. चला. ते बघा त्या साईडला, रात्रीला मजा येईल त्या साईडला बरं का. लोक गाईस तुम्हाला आमच्या माग आहे ना वैशालीची गर्दी दिसत असेल. हे वैशाली हॉटेल आहे फेमस. सो गाईस पोस्टर्स पण आपल्याकडे म्हणजे इथं विकायला आहेत. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर इथून घेऊ शकतात. साक्षी जसं बघतीये 150ला आहे. चला. बघायचं असलं तर बघ, मग लावलेलं आहे त्याला, खूप पण आहे. एवढी गर्दी ना, आणि या पोरींमुळे एवढं हे होत नाही ना, काय सांगू तुम्हाला. खतरनाक गर्दीचा हिस्सा आपण पण आहे. इकडे काय हिस्सा हमने बनना चाहे. हे बघा गर्दी बघायची का तुम्हाला? हे बघा गर्दी. सो गाईज आता आपण रुपालीच्या समोर आहे आणि आपल्याला आतमध्ये जायचं आहे रुपाली हॉटेलमध्ये. आणि इथं आपण आता
कॉफी आपण ट्राय करणार आहोत. चला जाऊया आतमध्ये. सो गाईज आता आम्ही पोहोचलोय रुपालीमध्ये आणि रुपालीमधून आता कॉफी वगैरे काहीतरी आपण घेऊया. काय इथलं चांगलं? तिथली कॉफी तर जगात फेमस आहे. बाकीचं पण बघू आपण, काय वाटलं तर. आत्ताच वडापाव खाल्लाय त्यामुळे बघूया, वाटलं तर घेऊ काहीतरी, नाहीतर मग फक्त कॉफी घेऊया. म्हणजे ऑलरेडी आम्ही फिरून तर आलो आहे, वडापाव एकदम खाल्ले, त्यानंतर थोडंसं तुम्हाला रस्ता मी दाखवला, म्हणजे फिरलो आपण. रुपालीमध्ये आलो आहे. रुपालीमध्ये जास्त करून लोक कॉफी घेत असतात, तर आम्ही पण आधी घेतली, पण तुमच्यासाठी परत एकदा घेतो आणि दाखवतो. तेवढाच आपला टाईम पण इथं होईल आणि आपले कामं जे आहेत ते करून घेऊया आपण. सांग मग. हा यांचा मेन्यू. सो गाईज आता आम्ही 2 फिल्टर कॉफी सांगितलेल्या आहेत आणि फिल्टर कॉफी आता आपण पिऊया. त्यानंतर आपल्या दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत, काम आहे, ते आपण करून घेऊ. थोडंसं आलं आहे. आपली कॉफी आलेली आहे आणि कॉफीची क्वांटिटी पण खतरनाक आहे. तर आता ही कॉफी घेऊ आपण. तसं की साक्षीने कॉफी ऑर्डर केली होती. स्ट्रॉंग तर असणार आहे मला असं वाटतं. चलो पिएंगे आप. कॉफी लवर इथं बसलेली आहे. तर रुपालीमधली आम्ही कॉफी घेतोय कारण की आम्ही चालून थोडंसं थकलो आहे. आपलं जरा एनर्जी इंटेक पाहिजे. आता थोडीशी एनर्जी पाहिजे आणि हे खाऊन म्हणजे हे पिऊन दुसऱ्या लोकेशनवर आम्ही जाणार. ज्याला शुगर जास्त पाहिजे त्यांनी शुगर टाकून घ्यावी, ज्याला नॉर्मल चालते त्यांनी नॉर्मल आहे. आता करेक्ट आहे माझ्यासाठी. आणि सो चला पिऊ आणि जाऊया आपण पुढे. गाईस आता कुठे जायचं आपल्याला? चलो आता जाऊया आपण. चला काय जाता, इथून निघतो आता आम्ही. गाईज कॉफी तर छान होती. मस्त कॉफी वाटली. पिली आता रिफ्रेशिंग वाटतंय आणि इथून आता आपले जे दुसरे काम आहेत ते आता आपण करून घेऊ. ओव्हरऑल तुम्हाला कसं वाटतंय ब्लॉग? म्हणजे एक रॅन्डम असा ब्लॉग बनवतोय तुमच्यासाठी. FC रोडवरचा daily vlog आणि रश वगैरे जास्त आहे. तर आता कॉफी वगैरे झाली आहे. चला आता जाऊया आपण, मस्त थोडंसं कामं करून घेऊ आणि पुढे पण मी तुम्हाला काही जर इंटरेस्टिंग आहे ते तुम्हाला दाखवतो. चला. चलो. सो गाईज आपलं जे काम होतं ते झालेलं आहे आणि आता इथून आता कुठे जाऊ आता आपण? काय काय बघायला मागं मार्केट बघा किती मोठं आहे. भाई गर्दी बघा तुम्ही, गर्दी फक्त खतरनाक गर्दी आहे बघा. चारी बाजूनी गर्दी. आई शपथ. चल इकडे जाऊया. कुठं जायचं? गर्दी बघा फक्त. हे FC रोडचं हिडन जॅम आहे गाईस. गर्दीच गर्दी, मार्केटच मार्केट. हिडन कुठे? गर्दी आहे इथे. गर्दी खतरनाक आहे पण. हिडन काही राहिलेलं नाहीये, सगळी गर्दी आहे इथे पूर्ण. हा? हे काय आहे? हे बघ पॅन्ट बघ ना, साईज छोटी वाटते पण. इथले जॉकेट घ्यायचे का आता आपल्याला? चांगले ब्रँडचे सोडून. छान वाटले तर घ्यायचे. ब्रँडेडचं काय, दिसायला तरी छान पाहिजे ऍटलीस्ट. ओके. भाई माझं तर काही नाही, मी काही घालून घेतो गाईस. मी काही घालतो, मी काय भारीच दिसतो. चलो आता ओव्हरऑल आमचे कामं झालेले आहेत आणि थोडेफार तुम्हाला स्ट्रीट मी दाखवलेले आहेत, जेवढं किती गर्दी असते म्हणून. आणि नेमका आज 15 ऑगस्ट आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल. तर असंच आता पुढे जाऊ आपण. मला गर्दीमध्ये काय बोलता पण येत नाही. खूप गर्दी. गाईज गर्दी बघा, चल बाई. गर्दी बघा किती आहे. आई शपथ, अवतार एकदम खराब झाला रे. आता एवढ्या गर्दीतून आम्हाला जायचं तिकडं. माझी पुढे जाण्याची इच्छा नाही आहे. तर आता इथून आता डायरेक्ट भेळ वगैरे काहीतरी खायला भेळ जाऊया. वगैरे काहीतरी खाऊ आणि निघू. ओव्हरऑल इथं गर्दी आज खूप जास्त आहे. एखादा दिवस बघू तुमच्यासाठी मूड नाही येईल. आता मला शॉपिंग करायचं. तर आता चला, बस झालं. इथून आम्ही निघतो. ओव्हरऑल परत एकदा दाखवतो तुम्हाला. हे बघा गर्दी बघा किती. गर्दी बघा फक्त. हे बघा आणि हे बघा.
सो चला इथून निघतो आम्ही आणि आता काहीतरी खातो. चला. हिच्याकडे एवढं वजन झालेलं आहे ना. लेट्स डू इट. बघा गर्दी गर्दी बघा फक्त तुम्ही. काय यार पोलीसवाले येतात आणि लगेच बंद करायला लावतात यार. चुकीचं आहे यार. दुसरीकडं म्हणजे एवढं फुटपाथ लोकांनी घेतलेलं असतं तो तिकडे उठवत नाही आणि इथं गोरगरीब विकायला येतात आणि त्यांना उठवतात. हे काय पटत नाही यार मला गोष्टी. आता बघ हे बिचारे उठून चालले तू सगळं. ट्रान्सपरंट अम्ब्रेला. लेट्स गो. आता बघा काय ते ना इकडचे? पोलीसवाले ना चालून चालून थकलेलं आहे. साक्षी थकलेली आहे. आता एक किस्सा काय झाला ना काही या साईडला. 100ला 4 देत होते ते क्लिप्स. तर ते आणि काय झालं मग? म्हणते ती 10 रुपयाला द्या. म्हणजे 100 रुपयावाल्याला ती म्हणजे 100 ला 10 रुपयाला द्या. अरे बाप. 10ला द्या म्हणे. सिरियसली भाई बार्गेनिंग पॉवर. चलो आप जा रहे हैं. चला भाऊ आता काहीतरी खाऊ घालतो. म्हणजे मी पण खातो. मी थकलो यार आता खातो. मला काहीतरी. मला भेळ खायची आहे. मला भेळ खायची खूप क्रेविंग होते. भेळ खा जास्त. सगळा खा. गर्दी बघा इकडं. गर्दी कशी आहे. दुकान जा रहा हूँ सर. हे चला रे लय वेळ घालवला गाईस तुमच्यासाठी खूप काही फिरलो मी. आम्ही खूप काही फिरलो. आता चला आता थोडंसं आता खाऊ द्या जाऊया आम्हाला आता. थोडंसं. गर्दी बघा. या गर्दीतून जायचं आता. चल. चला. मला धक्के धुक्के द्यायला लय काय आवडतं करशील? गाईस. काय की माजलेलं पोरं असतात ना. तुम्हाला पण आवडतं का असं? तसं नाही एखादा चेहरा असू शकतो तसा. वाचलेलंच असेल मला काय की का? पोरं असे धक्के धुक्के ते वाटतं ना काय की ते अपोजिट थिंकिंग आहे बघा. वॉट एव्हर इट इज. पूर्ण थिंकिंग. चला घ्या आपली गाडी पार्किंग मध्ये. चला आता जाऊन काहीतरी खाऊ गाईज. आता काहीतरी खातो आम्ही. पण थंड सो गाईज वातावरण थंड झालेलं आहे. आता आम्ही निघलेलो आहे. आता काहीतरी आम्ही खातो आता. मस्त आहे बघा भेळ वातावरण. वगैरे काही. भेळ वगैरे काहीतरी खातो. तुम्हाला अजून दाखवतो. तुम्हाला पण भूक लागेल ते बघू. चला आता आमच्या सोबत एन्जॉय करा आणि हा आमचा ब्लॉग कसा वाटतो ते कमेंट करत जा गाईज. सो लेट्स गो. सो गाईज खाण्याचा तर आमचा प्लॅन कॅन्सल झाला आहे कारण की पावसामुळे ना काहीच म्हणजे कुठंच जायला जमत नाही आहे. आणि जो आमचा स्पॉट होता तिथं पण ऑलरेडी खूप रश आहे. तर त्या कारणामुळे आता आम्ही असं ठरवलं आहे की घरी जाऊन वरण भात घरी खायचं. जाऊन वरण भात खायचा आहे किंवा नाही तर मग कुमार मॉलला जाऊ. कुमार हा, मॉलला जर इथे इथून जायचं गेलो पहिले. तर तुम्हाला मी दाखवतो. नाहीतर हा तर प्लॅन सध्या ड्रॉप झाला आहे त्यासाठी आय एम सॉरी. तर चला आता पुढं काय होतं मी तर तुम्हाला दाखवतो. चला. त्यानंतर साक्षी मला घेऊन आली आहे आर्ट गॅलरीमध्ये. ही आर्ट गॅलरी पुणे कॅम्पमध्ये आहे. या आर्ट गॅलरीचं नाव आहे वेसावर आर्ट गॅलरी. इथे खूप सगळ्या आर्टिस्टचे शो लागलेले असतात तर तुम्ही इथे जाऊन चेक करू शकतात. इथं शांतता एवढी होती ना त्या कारणामुळे मी इथं जाऊन म्हणजे असं बोललोच नाही काही. तुम्ही फक्त बघा आणि त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट करा. एकच आर्टिस्ट
सो गाईज आपण एक आर्ट गॅलरीमध्ये आलो पण तर बोलता येत नाही पण छान होती. आता इथून आपण निघतोय बाहेर. सो गाईज आम्ही ना फिरता फिरता साक्षी बोलली की एक आर्ट गॅलरीमध्ये आपण जाऊ. तर ह्या आर्ट गॅलरीमध्ये आम्ही आलो आणि भारी वाटलं भाई. थोडेसे आर्ट्स इथं लावले, तुम्ही इथे येऊन चेक करू शकतात. आणि आम्हाला भारी वाटलं. ही जसं की आर्टिस्ट आहे साक्षी आपली, तर ती मला इथं घेऊन आली आणि मला सिरियसली एकदम भारी वाटलं. तुला कसं वाटलं? मस्तच छान वाटलं मला पण. छान पेंटिंग्स लावलेले आहेत, छान शो आहे एका आर्टिस्टचा, खूप छान लावलेले आहेत. आणि आता इथं इथून नेहमीच छान कंटेम्पररी पेंटिंग्स लावलेले असतात कंटेम्पररी आर्टिस्टच्या. मस्तच. सो एक आर्टचं म्हणलं तुम्हाला एक दाखवावं जाता जाता. तर तुम्हाला हे कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा. जे लोक आर्टिस्ट असतील, जे हे ब्लॉग बघत असतील, त्यांनी कमेंट करा. आणि इथंच आता आपण आपल्या ब्लॉगची एंडिंग करतोय गाईज. सो थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग. आणि आमचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सो थँक्यू सो मच. बाय बाय. बाय.